देशभरातील अनेक मोठ्या मंदिरात भक्तांसाठी नियमावली लागू करण्यात आलेली आहे, तर कुठं नियमावली लागू करण्याची चर्चा सुरू आहे। खरं तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात याला अपवाद आहे, कारण या मंदिरात कुठल्याही प्रकारची भक्तांवर नियमावली लादल्या जात नाही। या ठिकाणी आलेला प्रत्येक गजानन महाराजांचा भक्त हा स्वतःहून ही नियमावली पाळत असतो। मग तो ड्रेस कोड असू देत किंवा स्वच्छतेचे नियम असू देत, शांततेचे आणि शिस्तीचे नियम असू देत। आपल्यासोबत काही महिला भक्त आहेत ज्या की पुणे जिल्ह्यातून आलेल्या, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, तुम्ही कुठनं आल्यात, काय वाटलं या परिसरात आल्यानंतर, काय वाटलं तुम्हाला? आम्ही नारायणगाव शिवनेरी जुन्नर तालुक्यातून आलेलो आहे। पुणे जिल्ह्याचा आम्ही रहिवासी आहेत। इथं आल्यानंतर मला 8 वर्ष झाले, मी नेहमी इथं येते। पण सुरुवातीला असं वाटायचं की आपण इथं आलो, हे सगळे शिस्त पाहिलं मी पहिल्यांदाच पाहिले 8 वर्षापूर्वी, की 10,000 लोक असो 20,000 लोक असो कुणीच कुणाशी बोलत नाही, एवढं शांतता। आणि जे सेवे करीत ते पण आपलं एक कॅलेंडर छापलेलं आहे, शांतता राखावी, फक्त ते दाखवतात, ते सुद्धा शब्दांनी सांगत नाही, म्हणजे बोलणं हा विषयच नाही इथं। इतकी शांतता असते, खूप मस्त वातावरण असतं। सुरुवातीला आम्ही 2-3 वर्ष पॅन्ट शर्ट वगैरे घालून यायचो, आम्हाला खूप आनंद असा वाटायचा की घरातून बाहेर निघाले की आपलं ड्रेस व्यवस्थित असावं असं असावं। पण इथं मंदिरात घुसल्यावर काल पहिल्यांदा मी पाहिलं की एकही महिला मला पॅन्ट शर्टवर अगर कशावरच दिसली नाही। मी स्वतः सांगते, मी कबूल करते, मी स्वतः पॅन्ट शर्टवर होते, पण कोणतीच महिला पॅन्ट शर्टवर नव्हती। मी हे सगळं पाहिल्यानंतर रात्री आम्ही रूम घेतली, रूमवर गेलो, सगळ्यांनी साड्या घातल्या आणि मग मंदिरात आलो। ही स्वच्छता, हा परिसर, हे सगळं वातावरण इतकं प्रसन्न वाटलं की आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला इतकं डोळे भरून, आणि जाताना अक्षरशः माझी मैत्रीण मगाशी रडली की आपण आज जाणार आहे, म्हणजे इतकं वाईट वाटतं इथं निघताना। आणि खूप सुंदर असा परिसर आहे, खूप स्वच्छता, खूप छान असं। जेवणाच्या हॉलमध्ये 2-2, 4-4 हजार लोक असतात, पण कुणीही कुणाबरोबर बोलत नाही, शांततेने जेवतात, ताटात उष्ट अन्न ठेवत नाही। खूप सुंदर असा हा नियम। नाही, तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही पॅन्ट शर्टमध्ये या मंदिरात आलात, तुम्हाला काय वाटलं असं की आपण कपडे बदलवून यायला पाहिजे? मी सगळ्या महिला पाहिल्या, कोणीच मला असं पॅन्ट शर्टवर दिसलं नाही, माझीच मला थोडीशी शरम वाटली। आणि आम्ही रूमवर गेलो, सगळ्यांनी ड्रेस बदलले, सगळ्यांनी साड्या घातल्या आणि आम्ही इथं आलो। तर नक्कीच आपण जर का बघितलं तर या ठिकाणी स्वयंशासित असे हे संत गजानन महाराजांचे भक्त आहे। आपल्यासोबत दुसऱ्या ताई पण आहे। ताई, तुम्हाला काय वाटलं या परिसरात, तुम्हाला कुठली नियमावली आढळली, स्पेशली ड्रेस कोड बद्दल काय वाटलं? या संत गजानन महाराज मंदिराच्या परिसरात आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? मी जुन्नर तालुक्यातून नारायणगाव येथून आले। माझं नाव मंगल गाडगे। आम्ही ॲक्च्युली 8 वर्ष मैत्रिणींचा ग्रुप येतो आमचा। तर ड्रेस कोडच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरं तर इथे तसं काहीही नियम नाही आहे, पण लोक स्वतःच्या मनानेच पाळतात की बाबा आपण, कारण आम्हाला अनुभव आला, आम्ही काल आलो होतो पॅन्ट शर्ट घालून, तर असं वाटलं की आपण नाही, इथे आल्यानंतर आपण पण, म्हणजे ते एक ॲटोमॅटिक महाराजांची काय कृपा आहे माहीत नाही, पण ड्रेस कोड नसला तरी भक्तांनी सगळ्यांनी स्वतःहून नियम पाळले पाहिजेत आणि पाळतात। इथे आलं की आपोआप होतं, ते कसं होतं माहीत नाही, पण ॲटोमॅटिक होतं। पण इथं जी शिस्त किंवा नियम तुम्ही स्वतःहून पाळतायत, इतर मंदिरात दिसलं कुठं असं? नाही, असं काही दिसत नाहीये, फक्त आता त्यांना नियम लावावे लागतात, सक्ती करावी लागते, तशी इथे सक्ती करावी लागत नाहीये। आपण स्वयंभू स्वतः असं ते नियोजन पाळतो की आपल्याला हा ड्रेस व्यवस्थित अंग भरून कपडे घातले पाहिजे, डोक्यावर ओढणी असेल तर ओढणी घेतली पाहिजे, पदर असेल तर पदर घेतला पाहिजे, असं स्वतःहून वाटायला लागतं। तर ही महाराजांची खूप खूप मोठी कृपा आहे। तर नक्कीच या ठिकाणी येणारा संत गजानन महाराजांचा प्रत्येक भक्त हा स्वयं अनुशासित असतो, आणि मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर भक्ताला स्वतःहून या ठिकाणी शिस्त, मग ती कपड्यांची असो किंवा शांततेची असो किंवा स्वच्छतेची असो, ही पाळाविषयी वाटते। खरं तर या ताईंनी सांगितलं की असं कुठलंही देवस्थान आम्ही बघितलं नाही, त्यांना नियम लादावे लागतात किंवा लावावे लागतात। आपल्यासोबत अजून एक ताई भक्त आहेत। तुम्हाला काय वाटतं, या मंदिर परिसरात पोहोचल्यात तुम्ही, काय वाटलं? आता म्हणजे मी नारायणगाववरून आलेली आहे, जुन्नर तालुक्यातून। माझं नाव रंजना घोडेकर आहे आणि आम्ही 8 वर्ष ही वारी करतोय। आम्ही लांबणं येतो म्हणून आम्ही थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये येतो, थंडी असते म्हणून घालून। तर आल्यानंतर आम्ही ते पावित्र्य जपण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न करतो की आम्ही आमच्या पारंपरिक वेशात येऊन पुन्हा इथे येऊन दर्शन घेतो। आणि इथली नियम शिस्तता ही अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही इतर ठिकाणी जेवढ्या ठिकाणी गेलो ना, तिथे गेल्यानंतर आम्हाला प्रकर्षाने शेगावची आठवण येते
इथली स्वच्छता, इथली सगळं टापटीपणा, इथली शिस्त, सगळं शांतता, सगळं नियोजन हे आम्ही अक्षरशः डोळ्यात साठवून जातो आणि वर्षभर ते आमच्या ह्याच्यात ठेवतो. म्हणजे आम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही ह्याच्यामध्ये गेलो मंदिरात की इथली प्रकर्षाने आठवणी येते. आणि ग्रंथामध्ये जसं लिहिलंय की स्वामींच्या एका भक्ताने 14 वर्ष आरशासारखा स्वच्छ मठ ठेवला, त्याच्या कानाला छर्रा लागला होता आणि त्याने ते सगळं दवा डॉक्टर सगळे केले, पण त्याला सांगितलं तू स्वामींच्या चरणी लाग आणि लागल्यानंतर तुला ते हे मिळेल ते. तर त्याने 14 वर्ष स्वच्छता तशी आरशासारखा लख्ख मठ ठेवला आणि आज तागायत तशीच ती संस्थान त्याप्रमाणे ते फॉलो होतंय. याचा खूप अभिमान आहे की ग्रंथामध्ये स्वामींनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सगळं चालतंय ना, याच्याबद्दल खूप आहे. आणि आम्ही इथे तर नक्कीच आपण जर का या परिसरात बघितलं, मी कॅमेरामनला सांगेन की या परिसरात जर भक्त बघितले तर ते स्वयं अनुशासित आहेत. कुठल्याही भक्ताला नियमावली लागू नाही आणि कुठल्याही भक्ताला या ठिकाणी सक्ती केल्या जात नाही की तुम्ही असे कपडे घालून या किंवा कुठले कपडे घालून या. मात्र या परिसरात पोहोचल्यानंतर जवळपास आपण जर का सर्व भक्त बघितले तर भारतीय संस्कृतीला शोभेल असे कपडे या ठिकाणी घालून येत आहेत. या ठिकाणी खरं तर संत गजानन महाराज मंदिर परिसरात कुठल्याही परिसरात नियमावली लागू नाही आणि तशी आवश्यकता या ठिकाणी भक्तांना या ठिकाणी आवश्यकता भासत नाही. त्यामुळे खरं तर इतर अनेक संस्थानामध्ये किंवा अनेक देवस्थानामध्ये भक्तांना सक्ती खरं तर नियमावली लागू केल्या जाते आणि त्याचा फटका भक्तांनाही बसतो. मात्र या ठिकाणी कुठलीही नियमावली लागू करण्याची आवश्यकता भासल्याचं या ठिकाणी भक्त सांगत आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.